नमस्कार. येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26च्या 10वी-12वी या इयत्तांच्या परीक्षेच्या दरम्यान राज्यभर कॉपी मुक्ती राबवले जात आहे. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या अनुषंगाने अहिल्यानगरचे माननीय जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून प्रेरणा हा कॉपी मुक्तीचा संदेश देणारा उपक्रम करत आहोत. या उपक्रमाच्या दरम्यान अनेक मान्यवर व्यक्तींनी यासाठी आपले संदेश आपल्याला या परीक्षेच्या निमित्ताने दिलेले आहे. मी आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर अशा परीक्षेच्या संधी आपल्या आयुष्यात खूप ठिकाणी येत असतात. 10वी आणि 12वी हीच परीक्षा सर्वोच्च आहे असं न मानता किंवा त्यासाठी कॉपी करून किंवा इतर मार्गाने करून पास होण्यापेक्षा या संधीचा जेवढा अभ्यास केलेला आहे तो आठवून चांगल्या प्रकारे त्याचं पेपरमध्ये उतरवून मार्क मिळवणे हे एक चांगली संधी आहे. त्यानंतरही आपल्याला अनेक संधी मिळत असतात की तिथे आपल्याला आपल्या या गुणांची कदर करता येते. त्याचबरोबर खूप विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ताणतणाव येतो. अशाही विद्यार्थ्यांना मी सूचित करेन की वर्षभर केलेला अभ्यास, शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि स्वतःची मेहनत यावरच ही परीक्षा अतिशय भयमुक्त वातावरणात आणि आनंदी वातावरणात द्यावी. त्यामुळे आपला एकाग्र राहण्याचा त्याचबरोबर आपला स्वतःवरचा आत्मविश्वास असण्याचा खूप उपयोग होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक शपथच घ्यावी असे मला वाटते. आता 10वी-12वीच्या परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. उत्तीर्ण होताना परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबणार नाही आणि अशा गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्याच गैरमार्गापासून परावृत्त करण्यासाठी सुद्धा परीक्षा प्रयत्न करेन. परीक्षेला जाताना सर्व सूचनांचे, नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मेहनतीचे फळ हे नेहमीच मिळत असते, त्यामुळे मेहनतीशिवाय कुठल्याही प्रकारची आशा करू नये असं मला वाटतं. विद्यार्थ्यांनी नेहमीच हसतमुखाने आणि आनंदाने शिक्षण घ्यावं यासाठी आम्ही शिक्षण विभागाच्या वतीनं वारंवार प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर मी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी या सगळ्यांना सूचित करू इच्छिते की 10वी आणि 12वीच्या यशामध्ये तुमच्या सर्वांचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदमयी वातावरणामध्ये परीक्षेसाठी स्वागत करा. त्यांचं मनोबल वाढवा आणि त्या विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून त्यांना शुभेच्छा देऊयात. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते आणि ही परीक्षा चांगल्या वातावरणात, ताणतणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात कॉपीमुक्त अभियानाच्या स्वरूपात उत्सव साजरा करू आणि परीक्षेचा आनंद घेऊयात. परीक्षा देताना कुठल्याही प्रकारचा हा शेवटची संधी आहे ही न पाहता या पहिल्या पायरीकडे पाहून त्या पायरीच्या पलीकडे जाऊन आणखीनही संधी मिळणार आहेत याचाही निश्चित विचार करूया. पहिल्या संधीचा विचार करत असताना माणसाला अनेक वेळा असं वाटतं की यात अपयश येतं की काय. या अपयशाची भीती न बाळगता मी चांगलंच करीन, मी 100% देण्याचा प्रयत्न करीन हा आशावाद मनात ठेवून या परीक्षेला सामोरं जाऊया आणि आनंददायी वातावरणात परीक्षा देऊया. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.